आप देख रहे हैं एमएनएस न्यूज, सच जरूरी। नमस्कार, मी राकेश एमएनएस न्यूज भंडारा। आज आपण शिक्षण व बांधकाम सभापती नरेशजी ईश्वरकर साहेब यांच्याकडे 8 जाणून घेऊया। तर सर, जे तुम्ही 8 तारखेला मोर्चा ठेवलेले आहे त्यांच्याबद्दल जे काही तुमचे मुख्य उद्दिष्ट आहेत ते जनतेला तुम्ही कशा प्रकारे सांगा? कसं आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये दर महिन्याला शिक्षक हे 30, 40, 50 शिक्षक दर महिन्याला रिटायर आहेत। मागच्या महिन्यात 32 शिक्षक रिटायर झाले, या महिन्यात सुद्धा 40 शिक्षक रिटायर होणार आहेत। आणि अशानं संख्या पूर्ण भंडारा जिल्ह्यातली बोटावर मोजण्या शिक्षक जिल्हा परिषद शाळेला शिक्षक राहणार आहेत। त्यामुळे उद्या उपद्रव जास्त होणार आहे आणि जिल्हा परिषद शाळा असेच बंद करायला आपल्याला लागणार आहेत। म्हणून आपण वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार करत आहोत। संपूर्ण जिल्हा सदस्यसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात। त्यांनीसुद्धा, कारण जिल्हा परिषद हे भरती करत नाही, महाराष्ट्र सरकार हे भरती करते शिक्षक भरती। आधीच्या काळामध्ये जिल्हा परिषदला अधिकार होते शिक्षक भरती करायचे आणि त्यावेळेस गावामध्ये खऱ्या अर्थानं त्या काळात जिल्हा परिषदच्या शाळा ह्या गावकऱ्यांनी मागितले नाही। त्या शासनाने प्रत्येक शाळा भौतिक सुविधा त्यावेळेस जेव्हा देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस देशाला खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळाला। त्यावेळेस शिक्षणावर भर देऊन सणारी देश स्वातंत्र्य करण्यात आला आणि देश खऱ्या अर्थानं म्हणजे बाकी गोष्टीसाठी आपण विचार केला तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरीब व जे हातावर जपणारे लोक आहेत, वन मंजुरी करणारे लोक आहेत, हे सर्व लोक आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवत असतात। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शिक्षणाची हत्या हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट करून राहिलेली आहे। कारण पोरांना शिकल्या नाही पाहिजे, बेरोजगार पोरं झाल्या पाहिजेत, हा धोरण महाराष्ट्र सरकारचे आहे। आदरणीय आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, यांनी विशेष लक्ष द्यावा आणि आमच्या मोर्चातून महाराष्ट्राच्या सरकारच्या लक्ष झोपलेली सरकार आहे, या झोपलेल्या सरकारला कुठंतरी जाग यावा यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत आहे। आज 8 तारखेला आम्ही मोर्चा त्याबद्दलच काढलेला आहे, कारण दयनीय अवस्था, एकदम खराब अवस्था आज जिल्हा परिषद शाळेची झाली आहे। प्रत्येक जो पदाधिकारी आहे, जिल्हा परिषद सदस्य असो, सरपंच असो, शाळा समिती अध्यक्ष असो, गावच्या सरपंच असो, हे सर्वांना लोक खूप वाईट परिस्थिती बोलत आहेत। त्यामुळे आज पर्याय नाही राहिला, म्हणून आम्ही 8 तारखेला आक्रोश मोर्चा आम्ही या भंडारा जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसवर दसरा मैदान या ठिकाणून घेऊन जाणार आहोत। या मोर्चामध्ये तुमच्या पार्टीचा सहयोग आहे, सगळे नेते लोक येणार आहेत की फक्त तुमचे जे काही सहकारी आहेत तेच राहणार आहे? हा संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांनी आणि सरपंचांनी, शाळा समितीने आणि विद्यार्थ्यांचा हा कुण्या पार्टीचा मोर्चा नाही आहे। या मोर्चामध्ये सर्व लोक सामील होणार आहेत, म्हणून एका पार्टीचा विषय नाही आहे। त्या शाळेमध्ये कुण्या पार्टीचा मुलगा शिकवला जात नाही, हा एक विद्यार्थी म्हणून, एक पालकांचा मुलगा म्हणून शिकवला जातो। विद्यार्थी आहे, या मोर्चाला कोणी पार्टी समजू नये अशी माझी विनंती आहे। सर, इथे 8 तारखेला मोर्चा ठेवलेला आहे, त्याचे तुमचे विषय कोणते आणि त्या तारखेला सर्व जिल्हा परिषद शाळेत सुट्टी राहणार? कसं आहे, आम्ही शासनाकडे मासिक मीटिंग असते त्यावेळेस सुद्धा मी शासनाला ठराव पाठवलेला आहे। मासिक मीटिंगच्या जोपर्यंत शिक्षक नाही भेटलं तोपर्यंत आम्ही शाळा बंद ठेवू पाठवलेला आहे। मासिक मीटिंगमध्ये ठराव करून आम्ही पाठवला की भाई आम्हाला शिक्षक द्या, अन्यथा ह्या जिल्हा परिषद शाळा बंद करा। शासनाने स्पष्ट करावं की आम्हाला शिक्षक द्यायचे आहेत की शाळा बंद करायच्या आहेत, ह्या 2 गोष्टी त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे शासनाने। या झोपलेल्या सरकारला जाग यावा यासाठी आम्ही 8 तारखेला मोर्चा काढला। जसा एक लहान मुलगा असला, बाळ असला आणि बाळ सुद्धा लढल्याशिवाय ऐकून पाहिजेत नाही, त्या पद्धतीनं आज आमच्या सर्व भंडारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आणि पालक आणि पदाधिकारी यांना लढाईची पाळी आणलेली आहे या महाराष्ट्र सरकारने।
यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा आणि वीज बिलांचे सुद्धा काही मुद्दे ठेवले होते, त्याच्याबद्दल काय सांगा? कसं आहे, तुम्ही वीज बिलच्या बद्दल पाहिल्या आज या महिन्यामध्ये समजा या 2 महिन्यामध्ये 5 पट बिल आलेलं आहे. 5 पट जे त्याची स्मार्ट मीटर 5 पट बिल आलेलं आहे. ज्या ठिकाणामध्ये 100 रुपये 500 रुपये बिल येत होता तिथला 2,500, 3,000, 5,000, 15,000, 20,000, कोणावर 50,000, 1,00,000 रुपये बिल आलेलं आहे. हे परिस्थिती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणलेलं आहे. ज्या ठिकाणामध्ये 100 रुपये 200 रुपये 500 रुपये बिल, आज तो विद्यार्थ्यांच्या वडील पालक ज्या ठिकाणी आपल्या मुलांना कपडे सुद्धा बरोबर घेऊन जायचं होतं, आज बिल कसा भरेल त्याच्यामुळे परिस्थिती निर्माण झाली. डिझेलचे भाव खूप वाढलेले आहेत. म्हणजे या महाराष्ट्र सरकारनं हे लुटमारू सरकार झालेली आहे. हे जनतेची सरकार नाही असं हा सिद्ध सरकार करून राहिलेली आहे. त्यांनी स्पष्ट करावं, आम्हाला जनतेला काही द्यायचे नाही. मोठे मोठे GR कुठ काढतात, हे GR कशासाठी काढतात हा जनतेला कळल्या पाहिजे. हे दोघी सरकार आहे असा आमचा आरोप आहे. ठीक आहे. नमस्कार, राकेश ब्राह्मणकर, MNS न्यूज सोनगड. ठीक आहे. अरे भाऊ, ऐकलंस का? काय झालं? 8 जुलैला भंडाऱ्यात मोठा मोर्चा निघतोय. आपल्या जिल्हा परिषद शाळेत अजूनही शिक्षक नाहीत. मुलांचं भविष्य अंधारात चाललंय. आता शांत बसून चालणार नाही. वीज बिल दिवसेंदिवस वाढत चाललंय. शेती करायची की बिल भरायचं? आपल्या हक्कासाठी आवाज उठवायलाच हवा. 8 जुलै 2026 ठीक 12 वाजता नरेश भाऊ यांनी भव्य आंदोलन आयोजित केलं. दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा. आपण सगळे जाऊया. शिक्षक नसतील तर शिक्षण कसं होणार? मुलांच्या भविष्यासाठी आपण मोर्चात सहभागी होऊ. चला चला भंडारा चला, शिक्षक द्या, शिक्षण वाचवा, शेतकऱ्यांना न्याय द्या. 8 जुलै ठीक 12 वाजता दसरा मैदान भंडारा.